तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपण सर्व जण मिळून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किंवा बाबा मौर्य ते नंदुरबार दौरे असते आणि त्याच्या स्वागतासाठी आपण तयारी करायला पाहिजे. आणि 5 महिने सुरुवातीला आपल्याला 6 महिने सुरुवातीला आपल्याला म्हणजे हा प्रशिक्षण कालावधी होता. पण आपण सगळे लोकं आणि बाबा किंवा सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्याला अजून 6 महिन्याच्या कालावधी वाढवून मिळाला 5 महिने. तर आपण पुढे नियोजन करायचं की नाही सगळे मिळून आपण विनिमय करण्यासाठी हा एक प्रकारची सभा आयोजित केलेली आहे. आणि या सभेमध्ये आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश दादा सगळे उपस्थित आहेत. यांचे सर्वप्रथम स्वागत करायचे आहे. एक प्रकारचे सत्कार करून आपण पुढे मागणी करू. मी सुभाषदादांना अशी विनंती करतो की माननीय निलेश दादा सगळे यांचे स्वागत करतो. सगळ्यांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी सभा आयोजित केली. सभाचे मुख्य कारण म्हणजे आपली प्रशिक्षणार्थी या नात्याने आपण इथं जमलो. आपलं प्रशिक्षण हे पुढं वाढवून घेण्यासाठी पुढची तयारी करण्यासाठी पुढं आपल्याला मुंबईला 14 तारखेला जायचं अशी तयारी आहे किंवा आपले तुकाराम बाबा म्हणून आहे ते नंदुरबारला येणार आहेत. त्यांच्यासाठी आपण ही सभा आयोजित म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला तिथं सभेसाठी आपल्याला पूर्व तयारी करण्यासाठी ही आपली सभा आहे. एवढं बोलून माझं शब्द संपवतो. बाबांनी आतापर्यंत 1 रुपयाच्या आकारणी केली आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत आहे. तुमच्याकडनं पैसे द्या मग मी प्रशिक्षणार्थींना जागृत करत फिरत आहे म्हणून मी दौरा करत असेल. विजेचे पैसे मागत आहे बाबा. आता पण नंदुरबारला मी येतो आहे. तुम्ही माझी सोयी सुविधा करा. मला हॉटेलची जेवणाची करा असं बाबांनी एक शब्द सुद्धा वापरला मला स्पष्ट. पण मी वैयक्तिक आपल्यासाठी जो माणूस लढत आहे आपल्यासाठी जो माणूस झुंजत आहे मंत्र्यांशी बोलत आहे पुरस्कृत ज्यांनी एक दिला आहे तो व्यक्ती जर आपल्या नंतर एक नंतर येत आहे तर आपण त्याचे स्वागत करायला पाहिजे. अभिमानाने करायला पाहिजे. का अभिमानाने करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. निलेश सर आझाद मैदानाला आंदोलन करणार किती दिवस करणार. एखादा मंत्री विजिट करायचं तर ठीक नोंद घेतो त्यानंतर पण आदरणीय तुकाराम बाबांचे तुम्हाला आता माझ्या फोटोमध्ये फोटो दाखवेल. निलेश साहेब पाण्यापासून त्यांना असले फोटो पण नाही. त्यांची पोस्ट साधी सुधी नाही. त्यांची पोस्ट साधी सुधी नाही. त्यांच्या डायरेक्ट मंत्र्यांसोबत अशी उठक आणि बैठकीची गोष्ट. रायगडला आता आदरणीय तुकाराम बाबा ऋषिकेश पवारने तुम्हाला सांगितलं एक मिनिट लिहिला आहे त्याची आता पेमेंट झाली आहे. त्या दिल्याची गोष्ट करतो. गोगावले साहेब म्हणून जे आपले 5 मिनिटचे लाभार्थीचे जो पहिल्यांदा आपल्याला जिआर दिला ज्यांच्या हातातून आपली पहिली मिनिट मिळते ते गोगावले साहेब बाबांचे जवळचे लोखंडे आहे. बाबांचे नेटवर्क साधं सुद्धा नाही मला तुम्हाला सांगायचं बरोबर आहे. मग जेव्हा मागील 28-29 तारखेला रायगडला मीटिंग होती. गोगावले साहेब बाबा आणि ऋषिकेश पवार यांची मीटिंग झाली असताना मी संध्याकाळी त्यांना फोन केला की पवार साहेब गोगावले साहेब तुमच्या मीटिंग मध्ये आले होते. बाबा काय नियोजन झालं पुढच्या आरोग्याचे प्रशिक्षणार्थीचे किंवा जे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थींना पासून प्रशिक्षणार्थीने कायमस्वरूपीचा रोजगार भेटणार की नाही या विषयावर तुमची चर्चा झाली तर गोगावले साहेबांनी काय उत्तर दिलं. गोगावले साहेबांना जे उत्तर का अपेक्षित होतं कारण की 5 महिन्याचे जीआर ज्यांच्या हातातून भेटला होता त्यांच्या तोंडातून ते उत्तर आपल्याला पाहिजे होतं. तर गोगावले साहेबांनी बाबांना आणि ऋषिकेश पवारला लायक उत्तर प्रशिक्षणार्थी आपल्यासारखे असे बसून होते तेव्हा काय उत्तर दिलं गोगावले साहेबांनी की तुम्ही फक्त जेवण करा तुमचं काम तुम्हाला 100% 5 महिन्यानंतर
गोवाले साहेबांचे उत्तर विचार करा. स्पष्ट सांगितलंय गोवाले साहेबांनी की तुम्हाला कंत्राटी तत्वाची नियुक्ती होणार आहे म्हणजे होणार आहे. आणि याच्या मागील 2 दिवसाची गोष्ट सांगतो तुम्हाला. माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेब येणारी शिक्षण मंत्री या कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार सांगितलंय. एक संकल्पना समजा, येणारी शिक्षण मंत्री ही कंत्राटी तत्वावर होणार हे माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी परवा सांगितले. बरोबर. शिक्षण मंत्र्यांनी सांगितले, थोडे दिवस आरोग्य मंत्री पण सांगितले. ते का सांगितलं? येणारी शिक्षक भरती ही संकल्पना एकदम व्यवस्थित समजा. येणारी शिक्षण भरती हे कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार स्पष्ट भुसे साहेबांनी सांगितले. कंत्राटी तत्वामध्ये कोणता शिक्षण मिळणार तुम्हाला सांगा. कोणतं शिक्षण मिळणार? ज्या शिक्षकाची टीटी सीटी आणि अभियोक्ता पास आहे तो कंत्राटी मध्ये नाही नियुक्ती होते त्याच्या परमनंट मध्ये भरती होते. मग कंत्राटी कोण व्यक्त करणार? कंत्राटी कसा व्यक्त करणार आहे आपण समजला. धारक राहणार, प्रशिक्षणार्थी राहणार. कंत्राटी पद सीटी आणि टेट पास असलेला शिक्षक भरती होऊ शकतात. कंत्राटी मध्ये जो नाही भरती होणार तो पेसामध्ये आणि कायमस्वरूपी महाराष्ट्राची भरती निघत झालेल्या शिक्षकांची तो तिथं जोड होणार. पण कंत्राटी भरती कोणासाठी? आपल्यासाठी. त्याचा हक्क आपल्याला राहणार. 5 महिन्यानंतर 101% आपण कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणार आहे. ही संकल्पना समजली. सेम कंडिशन सगळ्या डिपार्टमेंटचे आणि कंत्राटी तत्वाची नियुक्ती आपल्याला करणार आहे. बरोबर. ज्यांच्या अधिकृत आपला तो विषय सगळं चालत आहे आणि जे हे काम आपल्या सगळ्या गोष्टी अपडेट देत आहे. आदरणीय तुकाराम बाबाजी आपल्या दारी येत असेल तर आपण त्याचे सन्मानाने स्वागत करायला पाहिजे. अभिमानाने आपली संस्कृतीने त्यांचे स्वागत करायला पाहिजे. आणि सगळे प्रशिक्षणार्थींची जिम्मेदारी महाराष्ट्र असो की आपला तालुका असो की जिल्हा असो सगळ्या प्रशिक्षणार्थींची जिम्मेदारी आहे की आदरणीय तुकाराम बाबांचा आदर करावं. हे आपल्यासाठी लढत आहे. आपल्यासाठी सगळ्या गोष्टी योग्यतेपर्यंत पोहोचवत आहे. तर 13 आणि 12 तारखेला जो 12 आणि 13 तारखेला जो बाबांचा दौरा आहे त्याला त्या गोष्टीसाठी त्यांच्या स्वागतासाठी आपण नियोजनाला लागायला पाहिजे नाही लागायला पाहिजे. स्पष्ट तुम्ही मोकळा दिला तरच हात वरतून तो मला समर्थन दोन्ही हात करू समर्थन द्यायचे. आता नंदुरबार तालुक्याचे प्रशिक्षणार्थी आहे आणि 12 व 13 तारखेला आदरणीय तुकाराम बाबा हे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी इथं जमलो आहेत त्यांचं नियोजन करण्यासाठी. तर मी आदरणीय तुकाराम बाबांना असं सांगेन की तुम्ही या, आम्ही तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश असावे. आज आम्ही अक्कलकोटचे प्रशिक्षणार्थी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील येथील प्रशिक्षणार्थी दामतोई येथे आम्ही एक सभेचे आयोजन केलं आणि सभेचा मेन उद्देश म्हणजे आदरणीय तुकाराम बाबा 12 ते 13 तारखेला नंदुरबारात येत आहे. जो 13 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आम्ही हे सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये हे डिस्कस केलं गेलं की आदरणीय तुकाराम बाबाचे स्वागताचे नियोजन व प्रशिक्षणार्थ्यांचे जे मूलभूत जी गरजा आहे की प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार भेटावा यासाठी आम्ही इथं एकत्रित आलो. बाबांच्या आशेवरच तो रोजगारचे प्रश्न या प्रशिक्षणार्थ्यांचे सुटेल अशी आशा घेत आम्ही एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन संपूर्ण आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी यांचे बाबाकडे ही आस आहे की बाबांनी या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि जे नेहमी जो बेरोजगारीचे प्रश्न आहे तो नेहमीचा संपवावा. बाबा जे प्रशिक्षणार्थीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात लढत आहे ते बाबा आमच्या नंदुरबारच्या नंदनगरीत येणार आहे, आमच्या नंदुरबार जिल्ह्यात येणार आहे, आमच्या जन्मभूमीत येणार आहे. म्हणून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत आणि असे प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही मिटिंग अरेंज करत आहे बाबांच्या स्वागतासाठी व बाबांच्या नियोजनासाठी. तर माझे हे अक्कलकोटचे प्रशिक्षणार्थी हे बाबांच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि रेडी आहे असं समजा की बाबा जे मूलभूत आपले स्तंभ आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी ते आपल्या दारी येत आहे. त्याच्या नियोजनासाठी आमच्या तालुक्याचे नियोजक बैठक लागली होती आणि ती नियोजक बैठक ही आमच्या योग्य त्या रीतीने पार पडली आहे. आमच्या सांस्कृतिक वेशभूषानंतर आम्ही बाबांच्या स्वागताचे नियोजन करू असे अनेक विषय आमच्या या प्रशिक्षणार्थ्यांसोबत डिस्कस झालेले आहे. आमचे जे युवती आहे जे आमच्या बहिणी आहेत ते आमच्या आदिवासी संस्कृतीच्या परामध्ये येऊन बाबांचे स्वागत करते असे आश्वासन आमच्या युवतीने सुद्धा दिलेले आहे. म्हणून बाबांचा जे नंदुरबारचा जो दौरा आहे तो एक ऐतिहासिक दौरा आणि एक क्रांतिमय दौरा असणार आहे आणि या दौऱ्यासाठी आम्ही नंदुरबारचे सगळे प्रशिक्षणार्थी सहभागी राहणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला योग्य त्या रीतीने पाठवता या गोष्टीकडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे. तसेच आमचे जे आरोग्याचे
महिला आमची जी बहिणीची प्रशिक्षणार्थी आहेत ते बाबांबद्दल 2 शब्द सांगणार आहेत, तर ते आपल्या मनोगत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी दर्शना रवींद्र वसावे. मी एक प्रशिक्षणार्थी आहे. आम्ही सगळे इथं आमच्या प्रश्नांना उत्तरं भेटावी यासाठी आम्ही इथं जमलो आहोत. मागे आम्ही सगळे प्रशिक्षणार्थी 6 महिने काम करून आमच्या समोर एक प्रश्न होता, यापुढे काय. या प्रश्नाला आम्हाला बाबांनी आन्सर मिळवून दिला आणि आम्हाला पुढे अजून 5 महिने आम्हाला वाढीव ऑर्डर मिळाली. याच पुढे आम्हाला पुढे रोजगार मिळावा यासाठी आमच्या तसंच आम्हाला पाठिंबा देणारे तुकाराम बाबा जे आमच्या नंदुरबार तालुक्यात येणार आहे, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे प्रशिक्षणार्थी दाब या ठिकाणी उपस्थित झालो आणि बाबांना एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा देत आहात आणि त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत आणि एवढंच की तुम्ही या आणि आम्ही तुमच्या स्वागतासाठी सगळे सज्ज आहोत आणि तयार आहोत. आमचे हे अक्कलकोटचे प्रशिक्षणार्थी बाबांच्या स्वागतासाठी सज्ज आहात का? बाबांच्या स्वागत जितक्या जोराने करता येईल तितक्या जोराने आपण करूयात का? आपल्या सांस्कृतिक वेशभूषानुसार बाबांचे स्वागत करूया का? बाबांना आता हे विनंती करेल की आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत, तसेच तुम्ही आमच्या कायमस्वरूपीच्या रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सज्ज राहावं. आपला नंदुरबार जिल्ह्यात अभिमानाने व आमच्या सांस्कृतिक रीतिरिवाजाने आपलं स्वागत केलं जाईल. आदरणीय तुकाराम बाबांचे आमच्या नंदुरबारात स्वागत. धन्यवाद. जोहार.